रामकृष्ण हरी नर्मदे हर हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस आहे 73वा. आज तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026. खूप छान असा प्रवास आता रोडनं पण हो राहिलेला आहे. याचं कारण सकाळी आमचं ग्वारी घाटावरून प्रस्थान झालं. नर्मदा धाम नक्षत्र आणि तिथून नर्मदा मैया आजपासून 5 दिवस आम्हाला दिसणार नाही. याचं कारण जो जबलपूरच्या पुढं जो बरगे डॅम आहे, नर्मदा मैयाच्या पात्रात जो बरगे डॅम हा बांध आहे, हा बांध घातलेला आहे. बांधामुळं हा बाहेरून रस्ता आहे काढून दिलेला आणि खूप छान गाव आहेत. आज दुपार भोजन आमचं बरेला शारदा मंदिर येथे राहील आणि संध्याकाळी मुक्काम आमचा ब्रह्मणी गावात राहील. नर्मदा नक्षत्र हे गाव आहेत आणि खूप सेवा करतात. ते गाव बाहेरून दे असणारे बरेला झालं, पुढं मणेरी, सकरी, शहपुरा, परत बरवाह, 2 शहपुरा आहेत, पुढं विक्रमपूर, असे जवळजवळ 7-8 गावं आहेत. खूप छान सेवा होते बरं का रोडनं बी. नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे, या मार्गाने नर्मदा मैया संपूर्ण आपल्या लेकरांची जी खूप काळजी घेते. आजचा 73वा दिवस आहे. खूप छान असे भराभर दिवस गेलेले आहेत. माझ्या समेत पंढरपूर बाबा आहेत आणि अमरकंटक इथून आता 300 किलोमीटर राहिलेले. 10 दिवसाचा प्रवास शेष आहे. रोडनं भराभर रस्ता उरकवतो. 30-25 किलोमीटर चालतो. आज पासून 10-11 दिवसात आम्ही अमरकंटकला जातो आहेत आणि अमरकंटकवरून ओंकारेश्वर 30-40 दिवसाचा प्रवास शेष शिल्लक राहिलेला आहे. वयप्रमाणे बघा सगळे सहकारी आम्ही चालतो आहे. खूप आनंद घेत चाललेले आहे. बघा संपूर्ण परिक्रमाशी पुढं चाललेले आहेत. पुढं मागं आहेत सगळे हारोडाचे जागजागी ब्रिज झालेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चलो मच्छिंदर गोरक्षाया आदेश आदेश आदेश. हे जे साईडनं हॉटेल आहे बघा, ते हॉटेलवाले बी नाश्ता चहाची खूप सेवा करतायत. आश्रम नाही परंतु त्यांच्या रक्तामध्ये सेवा भिनलेली आहेत. खूप छान सेवा करतायत. चहा असो, नाश्ता असो, कोणाला उपास फराळ असो, खूप सेवा करतायत. आणि नर्मदा परिक्रमा पायी करत असताना हा आनंद आहे. त्यांची सेवा आहे आणि आपण सेवा घेतो आहे त्यांची. म्हणून नामस्मरण आपल्या मुखात नर्मदे हार हे हा जप पाहिजेनच, कारण त्याचा मोबदला हा नामानेच पिटला जातो. नर्मदा मैयाची परिक्रमा हे नामावर आहे. मी आधी व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले, नाम जप जेवढा आपल्या मुखात होईल तेवढा आपला काय म्हणतात बँक बॅलन्स हा आपल्याला या जीवनामध्ये कमवायचा आहे. हे नर्मदा परिक्रमा पायी करत असताना ही तपश्चर्या आहे. हे 4 महिन्याचं तप आहे आणि व्रत असतं याकरता की जे आपण म्हणतो एकदम सोहळ्यामध्ये जो आपण गोघाटावरून परिक्रमा उचलताना एक मुंडन केलं जातं बघा. भोजनामध्ये जे भोजन आहे ते सुद्धा सात्विक आहार असतो आणि उपासना नामजपाने आपलं शरीर एकदम काया वाचा मनानं एकदम सदृढ होतं. काया म्हणजे शरीरसुद्धा एकदम आपलं वज्राप्रमाणे बनतं आणि वाचा आपली शुद्ध होते. मन एकदम आपलं मऊ बनतं, शुद्ध बनतं. चंचल जो मनातला विकार आहे तो विकार आपला नाहीसा होतो. अशी साधना आहे बळकट. भराभर दिवस गेलेले आहेत. आजचा 73वा दिवस आहे. खूप छान असा प्रवास चाललेला आहे. अमरकंटक 300 किलोमीटर राहिलेले आहे. पुढं ही प्रवास नर्मदा मैया आमच्याकडून सुखद करून घेईल ही नर्मदा मैयाला आमची प्रार्थना आहे. आजचाही दिवस मंगलमय आनंद जाऊ नर्मदाची प्रार्थना आहे. शारदा मंदिर आहे आणि हनुमंतराय आहे बघा. खूप छान असा हनुमंतरायांचा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. दुपार भोजन झाले आणि शारदा मंदिर आहे. हर हर नर्मदे. चलो मच्छिंदर गोरक्षाया आदेश. बघा जाधव बाबा आहे माझ्याबरोबर आणि खूप छान असे रिच्छाई गाव आहे. रिच्छाई गावामध्ये शारदा मंदिर आहे आणि बघा आता पुढं बघा हे नर्मदा शारदा आहे. देवी मंदिर आहे. पुढं वर डोंगराव आहे. आता दुपारचे 2 वाजलेले. आता पुढं आम्ही संध्याकाळी मुक्काम आमचा ब्राह्मणी या गावात राहील. नर्मदा नक्षत्र आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही आता हे शारदा मंदिर आहे आणि रिच्छाई गाव आहे बघा. खूप छान सकाळपासून प्रवास झाला. 18 किलोमीटर आलेले आहे. चला आता आमचे सहकारी चाललेले गोलपताई जाधव बाबा चला. हरा नर्मदे जरे वागचौरेताई चला. मच्छिंदर गोरक्षाया गोलपताई चला. आदेश. आता बघा हा जो रस्ता आहे
हा रस्ता मंडला मार्गे गेला आहे, युवा आकार आहे नर्मदा मैयाचा आणि जंगल मार्ग आहे, खूप असा कठीण मार्ग आहे. परंतु आमच्या बरोबर समेत महिला भगिनी म्हणून आम्ही आता हा मार्ग निवडलेला आहे, निवास आणि मनेरी मार्गी. बघा हा मार्ग असा आहे, बघा तुम्हाला मी आता झूम करून दाखवते. अमरकंटक रोडनं जर गेलं तर 227 रोडनं जाता येत नाही, कारण नर्मदा मैया उल्लंघन होतं. म्हणून पैदल मार्ग जर अमरकंटक 300 किलोमीटर इथून आणि बस मार्ग 227 आहे आणि हा रोड एकदम सरळ आहे. या रोडनं बरेच वेळा आम्ही गेलेलो आहे आणि हा जो रोड आहे हा मंडला मार्गे युवा आकार आहे, जंगल मार्गे खूप कठीण आहे. म्हणून आता जो सीधा मार्ग आहे तो आम्ही पत्करते. हे बमणी गाव आलेलं आहे आणि खूप छान असा आश्रम आहे इथं. हे बाबासाहेब आहे, बोलो बाबाजी कोणचं गाव आहे? बमनी गाँव हो, तहसील कोणचं आहे? जबलपुर तहसील थाना बरेला. बरेला. नर्मदे आज आमची विश्रांती 73वा दिवस आहे आणि बघा खूप छान असा आश्रम आहे. या ठिकाणी आता गावागावामध्ये नर्मदा परिक्रमा संघकर्ता ही सेवा आहे. आता दुपारचे म्हणल्यापेक्षा आता 4 वाजलेले आहेत आणि आमची विश्रांती आहे. आज सकाळी गोरी घाटावरून प्रस्थान झालं. दुपारा बरेला शारदा मंदिर खूप छान असं भोजन झालं, पार्सल भोजन आलं होतं आणि आता विश्रांती आमची. हर हर नर्मदे. चला तर आश्रमात जाऊया. हर हर नर्मदे, हर नर्मदे, हर हर नर्मदे. बघा हे आश्रम आहे आणि आमच्या माता माऊले थकल्यात, आज गोरे घाटावरून आलेले आहेत. आजची विश्रांती इथेच आहे. शुभरात्र. हर हर नर्मदे.